DFCC सुरू झाली की आम्ही इथे लोकल वाढवू, बरोबर. त्यावेळेला पण त्यांचा रेशो हा 130 होता. आता DFCCवरून गाड्या धावत आहेत तरी तर त्यांचं गणित कच्चं आहे की त्यांना ते नियमन करायला जमत नाही. मग तेव्हा पण 130% ओव्हरलोडिंग सांगत होते, आज पण आपण 130 सांगितलं. असं आहे की आपण नव्याने सुद्धा काही गाड्या वाढवलेल्या आहेत. भले त्याला स्टॉपेज नाही मिळालेले, बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्याही वाढलेल्या आहेत. 15 डब्याचे लोक सुद्धा सुरू झालेले आहेत. आणि पहिल्या आणि दुसऱ्या ट्रॅकचं म्हणजे जो नव्याने तिसऱ्या चौथा जो ट्रॅक होतोय त्याचंही सुद्धा काम आता काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी बरेचसे बाकी. जरी DFCC बऱ्यापैकी आता सेपरेटचं मार्गिका झालेली आहे, पण तरी सुद्धा आपल्याकडे जेवढ्या गाड्या धावत आहेत त्यामध्ये त्या सगळ्या नव्याने लोकल देणं आहे त्याचं त्यांना गणित अजूनही बसवणं थोडंसं कठीण होते. कारण पीक अवर्समध्ये सगळ्यांची डिमांड आहे आणि त्यावेळेस बऱ्याच वेळेस काही एक्सप्रेस गाड्या असतात, काही ज्या स्लो गाड्या असतात त्यांना सायडिंगला केलं जातं, एक्सप्रेसला त्यांना ट्रॅक दिला जातो. मग बाकीचे मेमोवाले जरा बरेच त्यांची नाराजी तयार होते. परंतु मला वाटतं ह्या एक्सप्रेस गाड्या नव्याने काही वंदे भारत तयार झाल्या, शताब्दी सुरू झालेल्या आहेत, त्याच्यामुळे पण हे ट्रॅफिक कंडिशन अजून वाढतं. त्यामुळे आपण जसं म्हणतो की DFCCने सांगितलं होतं की ट्रॅफिक कंडिशन ट्रॅक सेपरेट झाल्यानंतर तिथे DFCC चालू झाल्यानंतर इकडे नव्याने सुरू करता येईल, पण तोपर्यंत आणखीन नवीन गाड्या काही सुरू होतात. त्यामुळे त्याच्यामध्ये अजूनही तेवढं म्हणावं तसं टाइम टेबल हे पूर्णत्व जाऊ शकत नाही. सर, आपण म्हणताय ह्याच्याशी बिलकुल सहमत नाही. कारण अनेक गाड्या डहाणूला आणि विरारला काही तास थांबून राहतात, बरोबर आहे. सेंट्रल रेल्वेला गाडी जर 1.5 मिनिटांनी धावत असते, त्यांच्याकडे लॉंग डिस्टन्स ट्रेन्स आपल्यापेक्षा जास्ती आहे, आपल्याकडे त्यांच्या तुलनेत कमी आहे. अशा वेळेला दर 1.5 मिनिटांनी त्यांची लोकल फास्ट ट्रॅकवर जाऊ शकत असेल तर वेस्टर्न रेल्वेवर ते करणं शक्य नाही. आपल्या लोकप्रतिनिधींचा निरुत्साह किंवा आग्रही भूमिका नाही, किंवा आपण सत्ताधारी पक्षाचे असं म्हणून तुमची सौम्य भूमिका आणि तिकडच्या लोकांचं असतात तीव्र भावना. आमचे प्रवासी पण सहनशील आहे, ही शक्यता आहे. डहाणूला 2 लॉंग डिस्टन्स गाड्या सकाळी 10 वाजता येऊन संध्याकाळी 4-5 वाजता. विरारला काही लोकल्स आहेत ज्याचं वेळापत्रक आपल्याला प्रवासी संघटनेने अनेकदा दिलेलं आहे, जे विरारला जवळजवळ 2-2 तास. अशा वेळेला ती गाडी बोरिवलीपर्यंत येणार, अंधेरीपर्यंत येणार, दादरपर्यंत येणार सहज शक्य आहे. इथे इच्छाशक्ती असा आहे की वेस्टर्न रेल्वेचे अधिकारी किंवा आमच्या लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती कमी आहे, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, पण याच्याविषयी मला वाटतं जे प्रवासी संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून आणि DRM GM इथे एक बैठक अरेंज करून बरेच टाइम टेबलच्या बाबतीत प्रवासी संघटनांचा तर फार डीपली अभ्यास असतो. त्यांचं सजेशन घेऊन आपण त्यांना कुठे लोकल सुरू करू शकतो त्यासाठी आग्रही भूमिका ठेवू. मुंबईला बसलेले अधिकारी इथल्या लोकांना नाही असं संघटनांकडे, रेल्वे संघटनांकडनं वारंवार म्हटलं जाते. तर आपल्या भागातील सर्व आमदार आणि आपण सगळे आपण कुठे कमी पडतो त्यांच्यावर नाही, असं कमी पडत नाही कुठे, असं काही नाहीये. आमचं रेग्युलर फॉलोअप चालू असतो. परंतु अपेक्षा खूप असतात, त्या अपेक्षा लगेच असं वाटत असतं की लगेच अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे, त्या अपेक्षा लगेच पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे असं वाटणं साहजिकच आहे की पाठपुरावा होत नाही. काही मग गुजरातच्या बातम्या तर मग थोडंसं आणखीन त्याच्यामध्ये भर पडते. पण आम्ही फॉलोअपमध्ये किंवा याच्यामध्ये कुठे कमी पडत नाही. त्यामुळे DRM GM असतील किंवा इतर अधिकारी असतील किंवा बाकी सेंट्रलला सुद्धा आपल्याला सगळे अधिकारी असतील किंवा मंत्री साहेब सुद्धा अतिशय सकारात्मक आहेत.